नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1,63,00,000 निधी खर्च करून आंदूर येथील मुख्य रस्ता व पथदिवे उभारण्याचे कामाचे लोकार्पण संपन्न झाले. गावच्या मुख्य रस्ता विकासामुळे पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्या असून नागरिकांसाठी सुरक्षित, सुबक व प्रकाशमय रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक व्यापार, रोजगार, गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार हे आता निश्चित आहे. परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अधिक सोयीचा, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळाल्याने हा प्रकल्प गावच्या विकासातील महत्वाचा टप्पा ठरला आहे. या समारंभावेळी नितीन काळे, दीपक ऑडरे, श्री साहेबराव गुगे, बसवराज भरणे, श्री संतोष बोबडे, वसंत वडगावे, दीपक घोडके, दयानंद मुडके, धनराज मुळे, नागनाथ कुंभार, सिद्धराम शेटे, बालाजी मोकाशे, प्रवीण घोडके, उमाकांत करपे, चंद्रशेखर कंदले, इमाम शेख, बालाजी कुलकर्णी, निलेश आलुरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेजारचे आल्यानंतर काही वेगळं वाटलं, जरा बरं वाटलं का? नक्की का? तुम्हाला जसं बरं वाटलं तसं हजारो लाखो भाविक वर्षातनं जे इथे दर्शनासाठी येतात त्यांना देखील निश्चितपणे बरं वाटेल आणि खंडेरायाचं एका अर्थाने सेवेचं जे काम आपण केलंय त्याबद्दल सर्वांचेच मी विकास होतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय ताकदीने काम चालू आहे आणि जगामध्ये तिसरं सगळ्यात मोठं अर्थव्यवस्था होण्याचा मान आपल्या देशाला जो मिळतोय त्या अनुषंगाने आपली देखील आता जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्याचा देखील विकास मोठ्या प्रमाणात व्हावा आणि त्या अनुषंगाने प्रचंड असं काम सध्या चालू आहे. केंद्राची मदत आहे, सरकार आपलंच आहे, राज्याची मदत आहे, राज्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी मिळतोय, मदत मिळतेय आणि जिल्ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या या गावासाठी 1,88,00,000 रुपये जवळपास आपण शासनाकडून दिलेला आहे. त्याबद्दल आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या कामाच्या पूर्ततेच्या वेळी दादा गेल्या 27 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माणूस शेवटी राजकारणातलं समाधान शोधत असतो. हे काम झाल्यानंतर चव्हाण साहेबांनी माझ्या पाठीवरती हात ठेवून मला खूप सुंदर काम झालं म्हणून शाबासकी दिली. गेल्या अनेक वर्षांत साहेबांचा हात माझ्या पाठीवरती होता, त्याचं एकीकडून समाधान वाटत होतं. परंतु दादा हे सगळं करत असताना, लोकांच्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना, तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज हे आम्हाला संघर्ष करावा लागतोय. त्याची कुठेतरी आपण दखल घ्यावी ही जाहीरपणाने या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या समोर मला विनंती करावी वाटते. गेल्या 7-8 वर्षापासून या गावामध्ये साहेबराव असतील, मी असेल, दयानंद असेल, दीपकदादा असतील, आम्ही कधी घरी परत जातो आम्हाला माहित नाही. इतकं काम आम्ही सगळे मंडळी करतो. तेव्हा आज अंदूर भाजपमय झालेला आहे. योगदान राणादादांनी दिलेलं आहे, त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं मी आभार या ठिकाणी मानतो, ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. हे गाव कामाची सुरुवात, रस्त्याचे काम सुरू होण्यापासून ते आतापर्यंत दीपक दादांनी आणि दयानंद मुडके असतो आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी गावचं काम व्यवस्थित होण्यासाठी काही बरेच अडचणीला त्यांना सामोरं जावं लागलं आणि ते आत्ताच्या अतिशय सुंदर असा हे रस्ता निर्माण झालेला आहे आणि येत्या काळामध्ये हाच विकास देवेंद्रजी 50 TMC पाणी हे कोल्हापूर आणि सांगली या परिसरातनं पुराचं पाणी आपल्याला आणण्यासाठी मदत करतायत. जवळजवळ 15,000 कोटीचा प्रकल्प आहे. उजनी जलाशयामध्ये जेवढं पाणी आहे त्यातलं निम्म
पाणी जेवढं असतं तेवढं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळ हा विषय आपल्याकडे निश्चितपणे राहणार नाही. शाश्वत पाणी असेल, बागायती क्षेत्र आपलं प्रचंड वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे.